लोकप्रिय खासदार ज्यांना संसद रत्न असं सुद्धा पदवी दिल्या गेलेली आहे ते आपले आदरणीय अमोल कोल्हे साहेब, मंचावर उपस्थित ज्यांना आपण सर्वांनी निवडून आणलं ते आपले आवडते बीडचे खासदार श्री बजरंग बाप्पा सोनवणे, आपले तरुण आणि उत्साही असलेले आमदार आणि जिल्हा अध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर, मंचावर उपस्थित उषाताई दराडे, फुलचंद कराड साहेब, सुनील गव्हाणे साहेब, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नागेश काटे साहेब, ज्यांनी या कार्यक्रमासाठी कष्ट घेतले ते सुधामती रत्नाकर गुटे ताई, पूजा ताई, ज्यांनी झंझावात असं महबूब साहेबाला जाऊ द्या, तुम्ही सगळे जरा वापस या, जरा विनंती आहे सर्वजण आपण जागेवर बसवा प्लीज, त्यांना जाऊ देत, सगळे या जागेवर या जरा प्लीज, जागेवर बसा। या ठिकाणी उपस्थित सुशीलाताई मोराळे, प्रभाकरराव वाघमोडे, ॲडव्होकेट माधवराव जाधव, पंडितराव कांबळे, लगुडे महाराज, श्रीहरी काळे, सहल चाऊस, मंजूर शेख, उपस्थित सर्व मंचावरील आणि समोर बसलेले सर्व मान्यवर, माझे सर्व पत्रकार बांधव आणि बंधू भगिनींनो, मित्रांनो, या शिवस्वराज्य यात्रेचं महत्त्व एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर शिवस्वराज्य म्हणजे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं जे स्वराज्य, त्यांच्या कल्पनेतलं स्वराज्य, हे आपल्याला आणलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर सगळ्यात पहिलं काय येतं ते रयतेचे राजे होते, म्हणजे याचा अर्थ जनतेचं मनातले राजे। त्यांचं नाव घेतल्यानंतर 18 पगड 12 बलुतेदार लोकांना सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे राजे होते, धर्मनिरपेक्ष विचाराचे राजे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आलं पाहिजे, न्यायाचं राज्य आलं पाहिजे, यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये आपण काढलेली। आज या ठिकाणी तीर्थक्षेत्र असलेल्या या पवित्र परळीच्या वैद्यनाथांच्या नगरीमध्ये आपली ही यात्रा आलेली आहे। मी त्यांच्या वैद्यनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याला मी या ठिकाणी एवढंच सांगेल की मित्रांनो, सध्याचं महायुतीचं राज्य हे निश्चित प्रकारे आपल्या हिताचं नाही। हे महायुतीचं राज्य सुडाचं राजकारण करणार आहे, हे महायुतीचं राज्य फोडाफडीचं राजकारण करणार आहे। अनैतिक आहे, नीतिमत्ता सोडू नये, तात्विकता सोडू नये, आणि म्हणून या राज्याला खाली खेचण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार। मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे की एवढ्या ज्या योजना आणि घोषणा चाललेल्या आहेत, आपण मराठीत एक म्हण आहे की पांघरून बघून पाय पसरले पाहिजे, पांघरून बघून पाय पसरले पाहिजे, ही मराठीतली म्हण आहे। आज आपल्या राज्यावर आम्ही ज्यावेळी राज्य सोडलं 2014ला, त्यावेळी 2,90,000 कोटीचं कर्ज होतं, पण आज 7,80,000 कोटीचं कर्ज आहे, 3 पटीनं कर्ज वाढलंय। घोषणांचा सपाटा चालू आहे मित्रांनो, पण पुढचं पाठ मागचं भुईसपाट, ही जी म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे आपल्याला अनुभव येतोय। या म्हणीचा अर्थ काय मित्रांनो, ज्या पूर्वीच्या घोषणा ज्या झालेल्या त्याचा जरा आढावा घ्या की पीएम किसान योजना 6 महिने झाले आपल्याला पैसे मिळालेत का? पीएम किसान योजनेचे 6 महिने झाले पैसे मिळालेले नाहीत। सीएम किसान योजनेचे पैसे अजून मिळालेले नाहीत। 12,000 रुपये वर्षाला आपल्याला पैसे मिळायला पाहिजेत, हे पैसे 6 महिने झाले मिळालेले नाही। ह्या घोषणा आहेत, परंतु या घोषणाची अंमलबजावणी होतानाचं चित्र पाहायला मिळत नाही।
मला या ठिकाणी आपण जबाबदारीने सांगा की आपल्या या ठिकाणी अनुदान देणारं शासन, या अनुदानाचे आज जर आपण आढावा घेतला तर VK नंबर झालाय, KYC झाली, पण तरी सुद्धा अद्याप आपल्याला अनुदान मिळालं नाही. प्रत्येक तालुक्यात 30%, 40%, 2 वर्षापूर्वी मंजूर झालेलं अनुदान अजून मिळत नाही. तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि या खडखडाट असलेल्या तिजोरीमध्ये आज पोकळ घोषणा फक्त तुमच्या मतांवर डोळ्या ठेवून त्या ठिकाणी करण्याचे काम या ठिकाणी चालू आहे. आज मला या ठिकाणी सांगायचं, या राज्यातले कृषी मंत्री या तालुक्यातले आहेत, पण आज मला सांगा की आपल्या तालुक्यात ऑनलाईन झालेलं, ज्याला मी म्हणेल पीक पाहणी, हे पीक पाहणी ज्याचं झालंय त्यालाच 5,000 रुपयाचं सोयाबीन आणि कपाशीचे पैसे मिळत आहेत. पण शेकडो हजारो लोक असे आहेत की ज्यांची पीक पाहणी अजून झालेली नाही. त्यांना कधी पैसे मिळणार आहे, हा प्रश्न मला या निमित्ताने आपल्याला सगळ्यांसमोर उपस्थित करायचा. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या हिताची जपवणूक होण्याची आवश्यकता आहे. विमा वेळेवर मिळत नाहीये, या सगळ्या गोष्टींचं मित्रांनो आपल्याला लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. हे राज्य कर्जबाजारी झालंय, हे राज्य खऱ्या अर्थाने मोठ्या पद्धतीनं बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभा आहे. 17 मोठे प्रकल्प ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, आम्ही मंत्रिमंडळात होतो, ते 17 प्रकल्प आपले उठून गुजरातला गेलेले आहेत. हे सरकार गुजरातची चाकरी करणारं सरकार आहे मित्रांनो. आणि त्यामुळं स्वाभिमानी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने गुजरातच्या दावणीला बांधण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं उत्तर एकच आहे, आणि ते उत्तर म्हणजे आपल्याला विधानसभेमध्ये आपलं राज्य आणलं पाहिजे, महाविकास आघाडीचं राज्य आणलं पाहिजे, आणि त्यासाठी आपल्या परळीचा आमदार सुद्धा आपल्याला आणला पाहिजे. मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेल की आपण बजरंग बाप्पा सारख्या एका सामान्य घरातल्या माणसाला निवडून दिलं. मी आता बजरंग बाप्पा आपल्या सगळ्यांचे तुमचे आधार आहेत, आणि त्या आधार असलेल्या बाप्पांना मी सांगेल की बाप्पा, लोक तुमच्याकडे आधार म्हणून पाहताय, आणि म्हणून आपण जरा इथं येऊन आपला आधार खऱ्या अर्थाने दाखवण्याच्या दृष्टिकोनातून काय जे तुम्हाला जनता दरबार घ्या, काय करायचं तर करा, आणि सामान्य लोकांचे प्रश्न कसे सुटतील या दृष्टिकोनातून या ठिकाणी काम करा. आपल्या सगळ्यांचा तरुण सहकारी सुनील गुट्टे असतील, रत्ना सुधामती ताई असतील, अन्य सगळे या ठिकाणचे परळीचे नेते असतील, ते सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्यासाठी उभे असतात. म्हणून माझं आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की आपल्या सगळ्यांची एकी हीच उद्याच्या सगळ्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकीनं उद्याच्या या परळीच्या आणि बीड जिल्ह्याचा, खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा बीड जिल्हा म्हणून ओळख या जिल्ह्याची आहे, आणि म्हणून उद्याचा लोकसभेचा खासदार जसा निवडून दिला तसे आमदार देखील बीड जिल्ह्याचे निवडून द्या एवढीच विनंती करतो. आणि आपले लोकप्रिय खासदार आदरणीय अमोलदादा कोल्हे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. परळी शहरात डॉक्टर अमोल कोल्हेंचं पहिल्यांदाच आगमन झालंय, त्यामुळे सर्वांच्या वतीने एक सत्कार इथे होऊन त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पहिल्यांदाचा सत्कार खूप घाईत झाला, तो सगळ्यांच्या दृष्टीस पडला नाही, त्यामुळे तो सत्कार सगळ्यांना पुनश्च एकदा सर्वांच्या वतीने हा सत्कार संपन्न होतोय. हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी. हे भविष्य माझ्या हाती.